तुम्ही थोडे तुम्ही जावा पुढे आणि कुठं मांडीवर कुठं वार केला परत थोडं तुमचे टाकणार काय लागलं दुसरीकडे उड लागलं दुसरीकडे हे आहे बरं आणि इथे एक वार उठलाय पाणी कोण होतं बरोबर कोण होतं मी एकटाच होतो त्यांनी 7 जण कुठं घराजवळ झालं का हो पहिल्यांदा इथं येऊन गेलं तेव्हा काय त्यात ओळखीचे आहेत का नाही मी ओळखत नाही आहे मी त्यांना चेहरेच गाडी पालत ते काय आलं मला पहिल्यांदा येऊन गेलं आणि घराबाहेर निघाला नव्हता एक दिवस घराबाहेरच निघाला नाही काल मग वॉच करायला माहीतच नाही येऊन उभारलं फोन आला फोन गाडीत आलेलं घातले तर गाडी पळाला होता पहिला हां त्यांना एक व्हिडिओ कॉल आला त्यांना ह्याने काय केलं ते एका फोनवर ना रोहित दादाला ह्या नंबरवर व्हिडिओ कॉल कर म्हणून सांगितलं दुसऱ्या नंबरवर कुठं बोलले गाडीत हां मग फोन आला त्यांना एक 10-15 मिनिटांना फोन आला मग व्हिडिओ कॉल आला मग त्याने बघितलं मला बघितलं जखम वगैरे दाखवलं त्यांना मग मला माफी मागायला वगैरे सांगितले मग मी काय माफी मागितलं नाही कुणाची माफी मागायला सांगितली अमितची बरं कोणी सांगितलं त्या ह्यानी रोहित पवार ते बोलले हां बरं मग नाही म्हणलं तसं म्हणल्यावर मग ठीक आहे तुला लय मस्त आहे तुम्ही बघून घ्या त्याला म्हणले आणि कट केलं ते बाकीची मुलं कुठं उतरली ते तिघंजण मारायचं नाही म्हणत होते मग ते तिघंजण निंबाळ म्हणून स्टेशन आहे रेल्वे स्टेशन त्या साईडला तिथं उतरले ते कुठले होते काय ओळखीच नाही ना ते नाही ते पुण्याचे असतील बहुतेक बरं त्यांची भाषा वगैरे पुणेरी होती आता इथं काय टाके मारले का हां इथं या साईडला बसा त्यात ते तिघं मारू नये म्हणत होते आणि हे बाकीचे महाराज म्हणत होते त्यांच्यातून 2 ग्रुप गाडी थांबून बाहेर जाऊन चर्चा केली महाराज का नाही तिघं नको म्हणत होते तिघं महाराज म्हणत होते ते त्यांच्यात वाद निर्माण झाला तरी 4-5 तास नंतर पोलीस वाचले ते बिचारे पोलिसांनी खूप चांगलं केलं वेळेवर गेले ते बाकीची साहित्य घेतली सगळं दुसरीकडे कुठं मारणार नाही ना बरं शेटमध्ये टाकलं वर अडवून बोलत लास्ट आणि वरनं तोडवत पाय ठेवून बसले ठीक आहे काळजी करू नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.